नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकीने ऐश्वर्याचा गळा दाबलेला असतो। ती ऐश्वर्याला म्हणते की माझ्या आईबद्दल तुला काय माहिती आहे ते आत्ताच्या आत्ता मला सांग, नाहीतर मी तुझा जीव घेईल। तेव्हा आता ऐश्वर्याला खूप त्रास होत असतो, कारण जानकीने अगदी आपल्या दोन्ही हाताने घट्ट असा पकडून ह्या ऐश्वर्याचा गळा दाबलेला असतो। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की जानकी मला सोड। जानकी म्हणते की जोपर्यंत तू माझ्या आईबद्दल मला सांगणार नाही की तो फोटो तुझ्याकडे आला कुठून, तोपर्यंत मी तुला नाही सोडणार, मी तुझा जीव सुद्धा घेऊ शकते। तेव्हा आता ऐश्वर्या खूपच घाबरते आणि घाबरून मात्र अगदी पूर्णपणे तिची जिरलेली असते। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या पुन्हा जानकीला बाजूला म्हणजे ढकलून देते आणि सोड जानकी असे बोलून ती पुन्हा तेथून जायला निघते। तर जानकी पुन्हा ऐश्वर्याला धरते आणि ऐश्वर्याला धरून तिचा पुन्हा जास्त अगदी जोरात गळा दाबते। तेव्हा आता जानकी म्हणते की सांग म्हणते ना ऐश्वर्या तुला, तू माझा अंत बघू नकोस। आता ऐश्वर्याला खूप त्रास होतोय। आता शेवट पार तिला श्वास घेण्यासाठी सुद्धा मुश्किल झालेली असते आणि अगं ऐश्वर्या तुला माहिती होतं तर तुम्हाला का सांगितलं नाहीस, म्हणून आता पूर्णपणे तिने ऐश्वर्याला गाळ केलेली असते। सांग ऐश्वर्या माझ्या आईबद्दल तुला काय माहिती आहे, तू माझा अंत बघू नकोस, म्हणून जानकी आता खूप अशी पेटून उठलेली असते। एक दुर्गा तिच्यामध्ये संचार झालेली असते। इतका तिचा अगदी आपल्या आईचं कळल्यानंतर ऐश्वर्याकडे फोटो आलाच कुठून, म्हणून आता जानकी इतकी पेटलेली असते। जानकी सोड जानकी असं करत असते, परंतु आता जानकी तिला काही सोडायला तयारच नसते। ती फक्त आता मला म्हणत असते की माझ्या आईबद्दल तुला कसे माहिती, तो फोटो तुझ्याकडे आला कुठून, असे तीनच प्रश्न ती आता सारखं सारखं ऐश्वर्याला विचारत असते। आता ऐश्वर्या सांगायला तयार नसते, परंतु जानकी इतकी आता नरडीचा तिचा घोट घेते, इतकं तिचा गळा दाबते आणि जोरात अगदी किंचाळत ओरडते की सांग माझ्या आईबद्दल सांग, नाही तर मी तुझा जीव घेईल। तेव्हा आता ऐश्वर्याच्या तोंडातून निघून जाते की पार्वती। आता पार्वती म्हटल्यानंतर आता जानकीला धक्का बसतो। जानकी म्हणते की पार्वती, आणि आता ऐश्वर्या तोच लगेच जानकीला बाजूला ढकलून देते आणि लगेच आता तेथून पळत लगेच बाहेर निघून जाते। त्यानंतर आता बेडवर जो फोटो पडलेला आहे जानकीचा आणि तिच्या आईचा, तो फोटो आता जानकी उचलते आणि सारखी त्या फोटोकडे पाहत असते। त्यानंतर आता इकडे लताबाई देवी आईच्या मंदिरात येते, देवी आईची पायरी चढतात। तेव्हा आता गुरुजी हे देवी आईची पूजा वगैरे करत असतात आणि तेवढ्यात तिथे लताबाई येते। लताबाई आता देवीला मनोभावाने अगदी हात जोडून उभी असते, कारण लताबाईला खूप प्रायचित्त झालेले असते। ती देवी आईसमोर हात जोडून देवीला प्रार्थना करते की हे बघ देवी आई, मला माफ कर, माझ्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे, पाप झालेला आहे आणि खरंच मी पुण्य करायला हवं होतं तर, परंतु माझ्या हातून खूप मोठं पाप घडले। त्या घरामध्ये फक्त मी एक नाटक करायला शिरले होते, आज मात्र त्या घरामध्ये माझ्यामुळे त्या घराचे हिस्से झालेत, म्हणून लताबाई आता रडत सुद्धा असते आणि देवाला हे सर्व सांगत असते। त्या घरातील नाती दुरावली, माणसंही एकमेकांपासून दूर झाली, दुःखी झाली आणि त्या घरातील सुख शांती खरंच पार धुळीला मिळालेली आहे। परंतु आता या घराचं मी जी काही माती केली आणि अगदी सुख शांती धुळीस मिळाली आणि हे सगळं काही मी ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केले, परंतु जानकी मात्र बावळट कशी, ती तर सोनं आहे सोनं। मी तर फक्त तिच्यासोबत काय केलं, तिला त्रास दिला, परंतु तरी सुद्धा तिने मला प्रेमाने झेलले। मी तिला खूप त्रास दिला, परंतु तिने तर माझ्यावर कायम मायाच केली, परंतु आज मात्र ती दुखावली तर माझ्यामुळे दुखावली आणि ती मात्र माझ्यावर संशय घेते आणि मला पोलिसात देईल असे ती मला म्हणाली। त्यामुळे खरंच मी घाबरले, परंतु देवी आई हे बघ, मला पोलिसात नाही जायचं, मला माझ्या बबडीला भेटायचं आहे आणि देवी आई तूच आता माझी मदत करू शकते। वाटेकडे अगदी डोळे लावून बसलेले आहे की मी माझ्या मुलीला भेटण्यासाठी, देवी आई तूच आहे आणि तू सुद्धा एक आईच आहे, त्यामुळे देवी आई माझ्या मुलीची आणि माझी भेट होऊन दे, म्हणून आता लताबाई रडतच देवीकडे प्रार्थना करत असते। आता देवीचा तर खूपच मोठा चमत्कार होतो, कारण देवी आईचे जे काही फूल आहे तर ते फूल मात्र हारातील खाली पडते आणि आता लताबाईची इच्छा पूर्ण होणार आहे असे मात्र आता समजते। आणि अचानक मात्र खूप असं वारं सुटते, देवी आईच्या मंदिरात हे वारे आलेले असते। एक चमत्कार झाल्यासारखं सगळीकडे वारं अगदी हे मंदिरापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर आता लगेच लताबाई अगदी इकडून तिकडून अशी बघत असते आणि लताबाई आता एका खांबाची टिकून बसते, कारण तिला काही कळत नसतं, तिला फक्त आपल्या मुलीला भेटायचे असते। म्हणून ती आता देवी आईला म्हणते की देवी आई तू खरंच खूप महान आहेस,
की माझ्या बबडीची आणि माझी भेट घडवशील म्हणून. देवी आई तूच असा काहीतरी चमत्कार कर की माझी लेक माझ्याजवळ येऊन दे ग आई. त्यानंतर आता जानकी खूप रडत असते. त्या फोटोकडे एकटक बघत आता पार्वती आई करू शकते आणि म्हणते की पार्वती आईला माहिती आहे की माझी आई नक्की कोण आहे आणि पार्वती आई माझ्या आईबद्दल मला सांगू शकेल का, माझ्या आईची आणि माझी भेट होईल का. नक्की हे सर्व काही पार्वती आईच करू शकतील, कारण पार्वती आईलाच आता हे सर्व माहिती आहे आणि त्या फोटोचा तुकडा सुद्धा पार्वती आईजवळ सापडलेला आहे. त्यामुळे आता माझी मदत फक्त आणि फक्त पार्वती आई करू शकेल का. आता जानकी या सगळ्याचा रडतच विचार करत असते. म्हणून धावतच जानकी आता पार्वती आई करत लताबाईला शोधत खाली येते आणि आता लताबाई मात्र घरामध्ये नसते. जानकी आता सर्वत्र आवाज येते, परंतु कुठूनही या जानकीला आता पार्वती आई घरात असल्याचा आवाज येत नाही आणि जानकीच्या आवाजाने मात्र ऋषिकेश धावतच येतो आणि काय झाले असे विचारतो. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो पार्वती आई त्यांच्या रूममध्ये नाहीत. तर ऋषिकेश म्हणतो की अगं काय बोलते जानकी, अगं आई तर तिच्याच रूममध्ये असेल. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश. आणि तेवढ्यात गुलाबदादा सुद्धा धावतच आलेले असतात आणि वहिनी साहेब काय झाले असे विचारतात. तेव्हा आता जानकी म्हणते की गुलाबदादा, अहो पार्वती आईंना कुठे तुम्ही बघितलंस का, पार्वती आई नाही दिसत. तर गुलाबदादा सांगतात अहो त्या तर मगाशीच बाहेर गेलेल्या आहेत. तेव्हा आता लगेच ऋषिकेश धावतच येतो. जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, गुलाबदादा सांगतात की पार्वती आई मगाशीच बाहेर गेलेल्या आहेत. ऋषिकेश म्हणतो की काय म्हणते जानकी, त्यामुळे तू एक काम कर, तू इकडे ह्या बाजूला जा, तू तिकडे आईला शोध आणि मी इकडे ह्या बाजूला शोधतो. तेव्हा आता ऋषिकेश आई म्हणतच ओरडत आईला शोधायला म्हणजे पार्वतीला शोधायला निघून जातो. ती तर जानकीची आई असते. त्यानंतर आता इकडे देवीची आरती सुरू होते. लताबाई तेथेच खांबाला टेकून आपल्या लेकीची वाट पाहत असते. जानकी आता शोधत शोधत आपल्या आईचा तो फोटो दाखवत मात्र म्हणजे लताबाईचा आणि आता गुलाबी रंगाची साडी घातलेली कोणी बाई बघितली का म्हणून विचारपूस करत अगदी रोडवरील बायकांना वगैरे सगळ्यांना काही विचारच आता तेथे येते. परंतु अजूनपर्यंत कोणीही जानकीला काही सांगितलेले नसते की अजून लताबाई त्यांना कुठे दिसली म्हणून. जानकी शोधतच येत असते आणि तिकडे मात्र ऋषिकेश हा शोधत असतो. लताबाई मात्र आता टाळ्या वाजवत आता मंदिरात बसलेली असते. जानकी प्रत्येक बाईला विचारते की कोणी बघितलं का गुलाबी रंगाची साडी घातलेल्या एका वृद्ध बाईला. इकडे मात्र आता देवी आईच्या मंदिरात बसून लताबाई सारखी आपल्या मुलीची वाट बघत असते. तिला असं वाटतं की नक्की काहीतरी चमत्कार होईल, आपली आई आपल्यासाठी धावत येईल. तेवढ्याच समोर आता तशीच साडी घातलेली एक बाई जानकीला तिकडे तोंड करून उभी असताना दिसते. जानकी धावतच जाते आणि मागून तिच्या खांद्यावर हात ठेवते. परंतु मित्रांनो आता ती दुसरीच बाई असते. जानकीचा गैरसमज होतो. देवी आईची आरती आता संपलेली असते आणि तेवढ्यात मात्र लताबाई आता तेथे अगदी झोपी गेलेली असते, कारण तिला तर स्वतःची अगदी चक्कर आल्यासारखं होत असतं. तिला फक्त आणि फक्त टेन्शन असते की आपल्या बबडीला कधी भेटायचं, बबडी आता तिला भेटली पाहिजे. आता गुरुजी सगळ्यांना आरती देतात आणि गुरुजी आता लताबाई जवळ येतात, परंतु लताबाई आता तेथे झोपी गेलेली असते आणि तेवढ्यात आता जानकीही तेथे येते. जानकी देवी आईच्या मंदिरात येते तर गुरुजी आता आरती देत देत बाहेर येत असतात. जानकी आता देवी आईला हात जोडते आणि देवी आईच्या पाया वगैरे पडून गुरुजी म्हणतात की जानकी अगं काय झालं, तू तर आज आरतीला सुद्धा आलेली नाही. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की घे अगं आरती घे. जानकी आता देवीला हात जोडून आरती घेते. तेव्हा आता जानकी आता विचारते की गुरुजी अहो पार्वती आईला तुम्ही कुठे बघितलं का. तेव्हा आता गुरुजींना माहिती नसतं. गुरुजी विचारतात की पार्वती आई कोण. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा गुरुजी, एका बाईला शोधते ज्यांनी गुलाबी रंगाची साडी नेसलेली आहेत आणि ज्यांचे केस असे पांढरे आहेत, हातामध्ये हिरव्या बांगड्या घातल्यात, मंगळसूत्र घातलेलं आहे, साधारण त्या अगदी 60 वर्षाच्या असतील. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हो ना अगं जानकी, असं एक बाई तर आतमध्ये आहेत. आता असं म्हटल्यानंतर जानकीच्या जीवात जीव येतो आणि गुरुजी म्हणतात की बघ बरं जानकी त्याच आहे का त्या बाई, तू ज्यांना शोधते त्या. तेव्हा आता लगेच जानकीच्या जीवात जीव आल्यानंतर जानकी लगेच आता आत येते. लताबाई आता डोळे झाकून तेथे अगदी बसलेली असते. जानकी ते सारखं तिच्याकडे पाहत असते. तेव्हा आता जानकी देवीकडे बघते आणि लताबाईला म्हणते की खरंच तुमची कमाल आहे, घरातून तर पळून आलात आणि काय तर देवी आईच्या देवळात बसलात आणि तुम्हाला काय वाटतं की तुम्ही केलेल्या पापामुळे देवी आई तुम्हाला माफ करेल म्हणून. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवी आई तुम्हाला कधीही माफ नाही करणार. कायम देवी आई सत्याच्या बाजूने असते. तुमच्यामुळे माझ्या घरामध्ये आणि माझ्या आयुष्यामध्ये एक खूप मोठं वादळ आलेलं आहे. या सर्वाला तुम्ही कारणीभूत आहात.
माझ्या घराचे जे काही 4 हिस्से झाले तर ते तुमच्यामुळे, घरामध्ये जे काही परिस्थिती सुरू आहे ते केवळ तुमच्यामुळे, आणि आज मात्र तुम्ही येथे देवी आईच्या मंदिरात येऊन बसलात का? इतकं पाप करून तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? आणि जे तुम्हाला हवं होतं शेवटी ते तुम्ही केलंच. शेवटी तुम्ही माझ्या घराचे हिस्से तर केलेच ना, आणि पार्वती आई म्हणून तुम्हाला जे काही सिद्ध करायचे होते ते सगळं काही केलं तुम्ही. ऐश्वर्या बरोबर उभं राहून म्हणजे तिची साथ देत तुम्ही सुद्धा एक नाटक केलं. तुम्ही तर पार्वती आई नाहीत, तुम्ही पार्वती होण्याचं नाटक केलेलं आहे. आणि तुम्ही पार्वती आई नाहीत हे तुम्हाला सुद्धा मला माहिती आहे, आणि मला सुद्धा माहिती आहे, आणि ह्या देवीला सुद्धा माहिती आहे. तुमच्यात आणि ऋषिकेश मध्ये रक्ताचं नातं नाही, आणि हे सर्व काही तुम्हाला माहिती आहे. परंतु आता तरी सुद्धा या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी मी इथे नाही आलेले. मी इथे आलेले आहे ते फक्त आणि फक्त माझ्या आईबद्दल तुम्हाला माहिती आहे. माझी आई नक्की कुठे आहे, ती कुठे असते, या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी मी तुमच्याकडे आले आहे. लहानपणापासून मी माझ्या आईला अजूनपर्यंत बघितलेले नाही. इतक्या वर्ष मला असं वाटत होतं की माझी आई या जगामध्ये नाही म्हणून, परंतु आता खरंच मला असं वाटतं की मी अनाथ नाही, माझी सुद्धा आई आहे. जानकी आता रडतच लताबाईला विचारत असते की तुम्हाला माहिती आहे की माझी आई कोण आहे म्हणून. लताबाई आता शुद्धीवर नसते, आणि हे बघा ऐश्वर्याकडे मात्र मला माझ्या आईचा फोटो मिळाला, आणि तिने मात्र तुमचं नाव घेतलं, आणि तो फोटो तुम्ही तिला दिला का? तो फोटो तुमच्याकडे आलाच कसा? सांगा ना, मला उत्तर द्या की तुमच्याकडे तो फोटो आलाच कुठे? म्हणजे नक्की तुम्हाला माझ्या आईबद्दल काहीतरी माहिती आहे, आणि प्लीज सांगा मला, कारण इतक्या दिवस मी माझ्या आईसाठी अगदी आतुरलेले आहेत. प्लीज मला माझ्या आईचा पत्ता द्या. तेव्हा आता लताबाई अजूनपर्यंत काही उठलेली नसते, तर जानकी धावत तिच्याजवळ येते आणि तिला हात लावत म्हणते की प्लीज सांगा ना, माझ्या आईचा फोटो तुमच्याकडे आला कसा? म्हणजे तुम्ही माझ्या आईला ओळखतात का? आणि तुम्ही तिला भेटलात का? नक्की तुम्हाला तिच्याबद्दल काहीतरी माहिती आहे, कारण तो फोटो तुमच्याकडे आलाच कसा? आणि जानकी आता अगदी रडतच विनवण्या करत असते की प्लीज लताबाई, प्लीज, अहो माझ्या आईला मला भेटायचं आहे, तुम्ही प्लीज एका मायलेकीचं प्रेम समजून घ्या, माझ्या आईला मला भेटवा, खरंच खूप मोठं पुण्याचं काम आहे, मी हात जोडते तुमच्या समोर, वाटलंच तर मी तुमच्या पाया पडते, मला माझ्या आईला भेटायचं आहे. म्हणून जानकी खरोखर आता त्या लताबाईच्या पाया सुद्धा पडते. अगदी आईला भेटण्यासाठी ती इतकी आतुर झालेली असते. रडतच आता ती आईबद्दल विचारत असते, परंतु लताबाई अजूनपर्यंत काही डोळे उघडत नाही. तेव्हा आता लताबाई काहीच बोलत नाही, तर जानकी विचारते की अहो काय झालं, तुम्ही असं शांत का बसलात, काहीच का बोलत नाही, सांगा ना नक्की काय झाले, सांगा ना मला माझी आई कुठे आहे, सांगा प्लीज सांगा. म्हणून जानकी आता लताबाईला अगदी धक्के देत विचारत असते, परंतु तेवढ्यात लताबाईची मान अगदी खाली अगदी तोल गेल्यासारखी होते. तेव्हा आता जानकी बघते तर काय, लताबाईला खूप ताप भरलेला असतो. जानकीच्या लक्षात येते. जानकी म्हणते की अरे देवा, ताप तर खूप आहे यांना. म्हणून लताबाई जानकीला घेऊन हॉस्पिटलला येते. तेवढ्यात आता डॉक्टर येतात, तर जानकी म्हणते की डॉक्टर प्लीज पेशंटला तुम्ही अगदी चेक वगैरे करा, त्यांना गोळ्या औषधं द्या. तेव्हा आता डॉक्टर विचारतात की अहो ह्या तुमच्या कोण लागतात? तेव्हा आता जानकी परत म्हणते की हो माझ्या, आणि परत म्हणते की माझ्या आईसारख्या आहेत, त्यामुळे प्लीज तुम्ही यांना ऍडमिट करून घ्या. तेव्हा आता डॉक्टर चेक करतात, तर जानकी विचारते की काय झालं डॉक्टर, काळजी करण्याचं काही कारण नाही ना? तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की नाही, मी त्यांना ऍडमिट करून घेतो, पण त्या अगोदर यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील. आणि लगेच आता लताबाईला अगदी आतमध्ये घ्यायला सांगतात. आणि तेवढ्यात आता ऋषिकेश धावतच हॉस्पिटलला येतो आणि जानकीला विचारतो की जानकी अगं काय झाले, आणि तू आईंना घेऊन हॉस्पिटलला आली, आई नक्की तुला कुठे सापडली, मला सांग ना नक्की आईला काय झाले. आणि तो हॉस्पिटलला घेऊन आली. म्हणून ऋषिकेश आता आपल्या आईसाठी खूप अशी चौकशी करत असतो, कारण त्याने लताबाईला तर आपलं आई पार्वती आई मानलेलंच असते, म्हणून तो तिच्यावर खरंच खूप प्रेम करतो, आणि एक मुलगा होण्याचं कर्तव्य तो पार पाडत असतो. त्याला सुद्धा आता लताबाईची खूप काळजी लागते. तर ऋषिकेश विचारतो की तुला कुठे सापडल्यात? तर जानकी सांगते की अहो मला त्या देवळामध्ये सापडल्यात, आणि मी त्यांना हात लावला तर अचानक त्या जमिनीवर पडल्यात, आणि त्यांना चक्कर आली होती, म्हणून लवकरात लवकर मी त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये येथे घेऊन आले. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की डॉक्टर काय म्हणाले, त्या शुद्धीवर लवकर येतील ना? तेव्हा आता जानकी म्हणते की हो, कारण मी जेव्हा मंदिरात गेले तर त्यांना खूप ताप आलेला होता, आणि त्या ग्लॅनीत त्या गेलेल्या होत्या, म्हणून मी त्यांना काहीने हॉस्पिटलला घेऊन आलेत, आणि डॉक्टरांनी काही उपचार त्यांच्यावर करण्यासाठी सांगितल्या, ते नक्की बरे होतील. डॉक्टरांनी त्यांच्या काही टेस्ट सुद्धा करण्यासाठी सांगितलेल्या आहेत. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई लवकरात लवकर बरी व्हायला हवी जानकी. तेव्हा परत तो विचारतो की जानकी मला एक गोष्ट सांग बरं, तू आईला घरी का
शोधत होती? नक्की आईचं काय काम होतं आईजवळ तुझं? काही झाले का? तेव्हा आता जानकी ऋषिकेशकडे बघत असते. जानकी आता ऋषिकेशकडे बघत मनात म्हणते की पार्वती आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि ऋषिकेश त्यामुळे खूप टेन्शनमध्ये आहेत. आणि आत्ताच मी त्या माझ्या आईच्या फोटोबद्दल जर ऋषिकेशला सांगितले तर त्यांना आणखीनच टेन्शन कसं येईल. त्यामुळे ऋषिकेशला आणखीन टेन्शन यायला नकोय म्हणून आता मी त्यांना माझ्या आईच्या ह्या फोटोबद्दल काहीच सांगू शकत नाही. ऋषिकेश जानकीला विचारत असतो की जानकी आता मुद्दाम म्हणते की हे बघा ऋषिकेश, असे काही झालेले नाही, परंतु तुम्ही काळजी करू नका, त्या लवकरात लवकर बऱ्या होतील. ऋषिकेश तुम्ही घरी फोन करून कळवा बरं. एकतर अचानक आपण इकडे निघून आलोत आणि घरी सुद्धा कुणाला काहीच माहिती नाही. एकतर आपण दोघी सुद्धा घरी नसल्यामुळे ओवीला सुद्धा खूप टेन्शन येईल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे जानकी, मी घरी फोन करतो, परंतु त्या अगोदर मी आईला बघतो, आई आता कशी आहे मला बघून दे. म्हणून दोघे आता आईला बघण्यासाठी आत जातात. जानकी आणि ऋषिकेश पार्वती आईला बघण्यासाठी तिकडे दरवाजात येतात आणि दरवाजाच्या खिडकीतून मात्र आता ते सर्व पाहत असतात. लताबाईवर आता उपचार सुरू असतात. डॉक्टर लताबाईच्या सर्व काही टेस्ट वगैरे करत असतात आणि शेवटी आता जानकी आणि ऋषिकेशही बघत असतात. दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. त्यांना दोघांना सुद्धा आता लताबाई शुद्धीवर येण्याची काळजी लागलेली असते. त्यानंतर आता ऋषिकेश डोळे भरून बघतो आणि जानकीला म्हणतो की चल आता मी फोन करून येतो. त्यानंतर आता इकडे घरी सर्वजण टेन्शनमध्ये आलेले असतात. सर्वांना आता लताबाई कुठे गेली म्हणून सर्वजण विचारत असतात. तर आजी म्हणते की बरं झालं, एका दृष्टीने ती बाई दिवे लागण्याच्या वेळीस या घरातील इडापिडा म्हणजे कायमची निघून गेली. आणि इडापिडा म्हणजे ती पार्वती, एक प्रकारची लबाड मांजर. तेव्हा लगेच आता सुमित्रा तिच्या आईला म्हणते की आई शांत हो. तर आता आजी काही शांत बसायला तयार नसते. आजी म्हणते की हो ना, न सांगता ती निघून गेली, हे तर खूप असं बरं झालं. आणि हे बघा नानासाहेब, अहो जेव्हापासून ती पोरगी या घरामध्ये आली ना ती बाई, तेव्हापासून माझ्या पोरीचं पूर्णपणे वाटोळं करून टाकले. काय काय सहन करावं लागलं त्या लबाड बाईमुळे माझ्या ह्या सुमित्राला, याची कल्पना आहे का तुम्हाला? म्हणून आता आजीही बोलण्याचा चान्स मारून घेत असते, कारण सर्वजण शांत असतात. नाना सुद्धा खूप टेन्शनमध्ये असतात. तेव्हा आता आजीच्या ह्या बोलण्याचा नानांना खूप राग येतो. नाना लगेच ओरडतात की काय बोलतात सासूबाई तुम्ही हे सर्व. तर सुमित्रा लगेच आता ती आईला म्हणते की हे बघ अगं आई, तू तरी शांत राहा, कशाला इतकं तोंडाला तोंड देतेस, काय गरज आहे तुला हे सर्व बोलण्याची, आणि जे काही बोलते ना तू त्याचं भान ठेव. तेव्हा आता आजी म्हणते की हो ना, मी तर भान ठेवतेच. सगळेजण मात्र बेभान होऊन तिचा उदय करा की जय पार्वती, तिच्यासमोर आरती ओवाळा. मी बोलते म्हणून माझं तोंड दिसतं. आणि ती बाई किती बनेल आहे, इतक्या वर्षाने ती आता या घरामध्ये हक्क गाजवायला आली. तुम्हाला ते सुद्धा कळत नाही की ती बाई खरंच लबाड असेल. आणि इतक्या अगोदर जे काही ती जाणार होती आणि तेव्हा तर तिने जे काही या घराची प्रॉपर्टी होती, हे घर आहे, हे सगळं काही आता माझ्या मुलीच्या हातामध्ये का देऊन ती गेली असेल. आणि इतक्या वर्षातून आता आली, हक्क गाजवायला इथे आली, न सांगतात आम्हाला निघून गेली, आणि ते पण आमच्या डोक्याला ताप देऊन, आम्हाला इथे काळजीमध्ये ठेवून. आणि तेवढ्यात आता नानांच्या मोबाईलवर आता ऋषिकेशचा फोन येतो. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की अरे ऋषिकेश बोल ना, काय झाले. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की नाना हे बघा मी हॉस्पिटलला आलेला आहोत. तेव्हा आता हॉस्पिटल म्हणल्यानंतर नानांना धक्का बसतो. नाना विचारतात की काय रे ऋषिकेश, अरे काय झाले, हॉस्पिटलमध्ये का गेला. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काही नाही, जानकीला मात्र पार्वती आई देवळात सापडली. तेव्हा मात्र पार्वती आईला खूप ताप आलेला होता आणि तिची शुद्ध सुद्धा हरपलेली आहे आणि तिला ॲडमिट केलेले आहे. त्यामुळे आता आम्ही येतेच आहोत. तर लगेच नाना म्हणतात की ऋषिकेश हो तुम्ही तेथेच थांबा, मी लगेच तिकडे येतो. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की हे बघा नाना, तुम्हाला इकडे येण्याची गरज नाही, मी आहे इथे आणि मी कळवतो, तुम्ही नका इकडे येऊ. तेव्हा आता लगेच नाना म्हणतात की बरं ठीक आहे आणि काळजी घे आणि जर काही लागले तर मला फोन कर. म्हणून नाना आता फोन ठेवतात. तर सुमित्रा विचारते की अहो काय झाले. तेव्हा आता नाना सांगतात की जानकीला पार्वती ही देवळात सापडली. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग यांच्या पायाखालची जमीन सरकते. खूप जबर आता शॉक त्यांना बसलेला असतो. नाना पुढे म्हणतात की तापाने पूर्णपणे आता ती फणफणली होती आणि त्यामुळे तिची शुद्ध सुद्धा हरपली होती आणि देवळातच बसून होती. परंतु योगायोगाने मात्र जानकी ही देवळात गेली आणि तेथे ते दृश्य बघून तिने आता जानकीने त्या सिटी हॉस्पिटलमध्ये तिला अगदी ॲडमिट केलेले आहे. तेव्हा आता सारंग अगदी घाबरतच नानांना विचारतो की आता. तर नाना म्हणतात की हो काही जर लागले तर ऋषिकेश मला फोन करणार आहे आणि तिकडे काय होईल हे तो सगळं काही मला सांगणार आहे.
आता मला बघून यावंच लागेल म्हणून नाना लगेच आता हॉस्पिटलला जायला निघतात. तेव्हा आता सुमित्राला राग येतो. सुमित्रा लगेच नानांकडे पाहत असते आणि सुमित्रा तिथे खाली बसते तर ऐश्वर्या आणि सारंग पूर्णपणे घाबरतात. ऐश्वर्या लगेच घाबरतच सारंग जवळ येते आणि दोघे आता गुपचूप आतमध्ये निघून जातात कारण त्यांना एकमेकांशी बोलायचे असते. कारण त्यांना आता ही भीती झालेली असते की जर पार्वतीने जानकीला आणि ऋषिकेशला जर काही सांगितले तर आपलं मात्र काही खरं नाही, म्हणून ते सारखं आता तिकडे पाहत असतात. त्यानंतर आता ऋषिकेश आणि जानकी हे अगदी त्या रूमच्या बाहेरच उभे असतात. तेव्हा आता ऋषिकेश जानकीला विचारतो की अगं आई तर बरी असेल ना. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, तुम्ही कशाला इतकी काळजी करतात, डॉक्टर आहे ना ते व्यवस्थित चेक करतील आणि तपासतील त्यांना, त्या नक्की बऱ्या होतील. म्हणून जानकी आता ऋषिकेशला आधार देत असते आणि तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात. जानकी आणि ऋषिकेश दोघेही धावतात आणि डॉक्टरांना विचारत की डॉक्टर अहो माझी आई आता कशी आहे. ऋषिकेश विचारत असतो शुद्ध तिला आली का अजून. तेव्हा डॉक्टर सांगतात की नाही अजून, आम्ही आत्ताच काही टेस्ट त्यांच्या केलेल्या आहे. तर ऋषिकेश विचारतो की त्यांच्या टेस्टमध्ये काय आले. डॉक्टर सांगतात की डेंग्यू आणि त्यांच्या पेशी आहे तर त्या खूप झपाट्याने कमी होतात. रक्ताची त्यांना कमतरता आहे कारण त्यांना रक्ताची आवश्यकता आहे. तर मित्रांनो ऋषिकेश लगेच म्हणतो की माझं रक्त तुम्ही घेऊ शकतात, परंतु आता देवाचा काहीतरी एक वेगळाच चमत्कार असतो. मित्रांनो आता ऋषिकेशचं रक्त नाही तर जानकीचं रक्त आता लताबाईच्या कामे येणार असते कारण लताबाईची मुलगी जानकी आहे हे सत्य आता लवकरच सगळ्यांच्या समोर येणार असतं. तेव्हा आता ऋषिकेश माझं रक्त घ्या असं म्हटल्यानंतर आता डॉक्टर विचारतात की तुमचं ब्लड ग्रुप काय आहे. तर लगेच ऋषिकेश सांगतो की ओ निगेटिव्ह. तेव्हा आता लगेच डॉक्टर चेक करतात आणि सांगतात की त्यांचं जे काही रक्त आहे तर ते रक्तगट वेगळा आहे की बी पॉझिटिव्ह. तेव्हा आता जानकीच्या लक्षात येते. जानकी लगेच म्हणते की माझा रक्तगट बी पॉझिटिव्हच आहे आणि मी त्यांना ब्लड डोनेट करू शकते. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की हो डॉक्टर, माझ्या बायकोचा ब्लड ग्रुप आहे तर तो बी पॉझिटिव्ह आहे, तुम्ही घेऊ शकतात. तेव्हा आता लगेच डॉक्टर नर्सला आवाज देतात आणि ब्लड डोनेशनची तयारी करण्यासाठी सांगतात. तेव्हा आता जानकीला डॉक्टर नर्स आतमध्ये घेऊन जातात. तर जानकी आता ऋषिकेशकडे बघत असते. ऋषिकेशकडे मागे वळून बघून ते ऋषिकेशला आधार देते तर ऋषिकेश तिला आधार देतो. शेवटी पार्वती आईला रक्त देण्यासाठी जानकी आत जाते. तर इकडे सारंग खूपच घाबरलेला असतो. तो रडत असतो. ऐश्वर्याला अगदी थरथर कापत म्हणतो की ऐश्वर्या बास, अगदी वाट लागली आपली, आता आपण काही करू शकणार नाही, आता काय करायचे. आणि हे बघा काल परवाच्या प्लॅन पर्यंत ती लताबाई तुमची आई होती, हे सगळं काही ठीक होतं, परंतु अचानक मात्र आता तुमच्या आईचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला आणि आता पूर्ण आपली वाट लागली, परंतु ती गेली कुठे. आणि तेव्हा कसं बसं त्या बाईला आपण इथे थांबून ठेवलं होतं, आज मात्र आता ती बाई आपल्या हातातून पळाली, नक्की कुठे गेली असेल. आणि जर तिने आता सर्व काही खरं सांगितले तर आता आपण काय करायचं सांगा ना ऐश्वर्या. आपण तर ह्या सगळ्यामध्ये गुंतून जाणार आणि त्यात म्हणजे दुष्काळात 13वा महिना. तर त्या जानकी बहिणींना तिच्या आईचाच आत्ता फोटो सापडला आणि तो फोटो म्हणजे तुमच्या पर्समध्ये सापडला. मग जानकी बहिणीला आतापर्यंत हेच कळलेलं आहे की तो फोटो पार्वती आईकडे होता म्हणून. आणि हे बघ त्या आजी काही आणि जानकी बहिणीला जर कळाले की ते फोटो त्या बाईकडे होता म्हणून आणि तीच आता तिची आई आहे, परंतु जानकी बहिणी तर आता तिच्या शेजारीच बसून असेल. आणि जर जानकी बहिणीने तिला पटकन विचारले की तुझ्याकडे हा फोटो आला आणि तिने विचारले तर माझी खरी आई कुठे आहे आणि त्या बाईने मात्र जानकी बहिणीला सर्व काही खरं सांगून टाकले तर मात्र आपलं सगळं काही संपलं ऐश्वर्या. परंतु ऐश्वर्या मात्र आता एकही शब्द उत्तर देत नाही. ती फक्त आणि फक्त विचारत असते आणि सारंगचं हे सर्व बोलणं ती चूप ऐकून घेत असते. सारंग आता खूपच ओरडतो. सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो लक्षात येतं का मी तुमच्या काय म्हणतो ते. आता आपण जे काही पाप केलेलं आहे तर त्या पापाचा घडा भरलेला आहे आणि सर्व सत्य आता सर्वांच्या समोर येणार आहे. तर आणि ह्या सगळ्यामुळे काय होणार आहे ऐश्वर्या तुम्हाला माहिती आहे का, आपला शेवट होणार आहे असे सारंग जेव्हा म्हणतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो शेवट तर आपला म्हणजे होणार आहे परंतु आपला नाही तर त्या जानकीचा. तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या तुम्ही काय बोलता. तर ऐश्वर्या म्हणते हो, कारण जे काही सत्य आहे तर जानकीला ते तेव्हा कळेल जेव्हा ती लता तिला सांगेल. म्हणजे आपण एक काम करायचं की त्या लताचं तोंड कायमचं बंद करायचं आणि जर या सगळ्यामधून आपल्याला वाचवायचं असेल तर त्या लताला आता आपल्याला मारून टाकावे लागेल. ऐश्वर्या लताबाईला मारण्याचं ठरवते आणि सारंग आता ऐश्वर्याकडे बघत असतो. तर मित्रांनो आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी आता आपलं ब्लड आहे ते लताबाईला देत असते आणि खूप रडत असते आणि मनात म्हणते की लताबाई तुम्ही मला जे मागता ते मी तुम्हाला देईल, परंतु माझ्या आईचं पत्ता मला सांगा, माझी आई कोण आहे तिच्याबद्दल मला सांगा. तेव्हा आता ऐश्वर्याने एक आता औषधाची बॉटल आणलेली असते आणि ती सारंगला दाखवते. सारंगला म्हणते की एकदा की हे औषध आणलं म्हणजे त्या लताबाईने खाल्ले तर
त्या लताबाईचं काम मात्र कायमचं अगदी तमाम होईल। त्यानंतर आता ब्लड देऊन जानकी बाहेर गेलेली असते। ऐश्वर्या लगेच आता नर्सचा वेश करते आणि नर्सचा वेश वगैरे घालून आता ती आतमध्ये घुसते। लताबाईला ते जे काही औषध आहे तर ती ते देण्याचं ठरवते आणि जी औषधांची बाटली असते तर ऐश्वर्याने चेंज केलेली असते आणि त्या जागी मात्र तिच्याकडील बॉटल तेथे ठेवलेली असते आणि आता मात्र तेथे विषाची बॉटल तिने ठेवून अगदी खुशती होत असते। आणि आता जानकी येते। जानकी मात्र आता ती बॉटल घेते आणि लताबाईला औषध द्यायला ते औषध आता ते झाकण वगैरे उघडून झाकणामध्ये ते औषध घेते आणि अगदी लताबाईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत मात्र जानकी लताबाईला औषध देत असते। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।